आमचा विषय हा जर का अर्जन्सीचा विषय वाटत नसेल, आम्ही तुकड्या तुकड्यानं पैसे घ्यावं आणि याकडे न्यायालय डोळेझाक करत असेल, तर मग न्यायमूर्तींनी सुद्धा तुकड्या तुकड्यामध्ये 3 टप्प्यामध्ये महिन्याचा पगार घ्यावा, 10 तारखेला एकदा घ्यावा, 20 तारखेला एकदा घ्यावा आणि 30 तारखेला एकदा घ्यावा, अशा प्रकारचं पत्र लिहिलं. आणि मग कदाचित चक्र हल्ली आणि मग गेल्या 2 आठवड्यामध्ये 3 वेळा त्याच्यामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टानं सरकारला सज्जड इशारा दिलेला आहे की आता काहीतरी सरकारनं आपलं म्हणणं मांडावं. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर FRP संदर्भामध्ये आज न्यायालयामध्ये सुनावणी आहे. तुम्ही सुद्धा न्यायालयाला खरमरीत पत्र दिलं होतं. काय नेमकं पत्र होतं, आज काय होईल सुनावणीमध्ये? 2022ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून नियमबाह्यरित्या बेकायदेशीरपणे ऊस दर नियंत्रण अध्यादेशामध्ये मोडतोड करून नवीन शासन निर्णय केला, ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यानं ऊसाचे पैसे घ्यावे लागणार होते. खरं तर ते घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे, म्हणून मी 2022 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्याला हरकत घेतलेली होती आणि त्यानंतर आजपर्यंत त्याच्यावर फारशा गांभीर्यानं सुनावणी झाली नाही. जेव्हा जेव्हा आमचे वकील न्यायालयाला विनंती करणार त्यावेळी काय अर्जन्सी आहे असं म्हणून ते प्रकरण बाजूला ठेवलं जायचं. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं न्यायालयसुद्धा गांभीर्यानं बघत नाही. या संतापापोटी मी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना आणि त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये मी हेच म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुठं? कारखानदार न्याय देत नाहीत, कारण तेच लुटारू आहेत आणि तेच कारखानदार सरकार कुठलंही असेल तर सरकारमध्ये असतात. मग आम्ही न्याय मागायचा कुठं? तेव्हा न्यायालयाला सुद्धा आमचा विषय हा जर का अर्जन्सीचा विषय वाटत नसेल, आम्ही तुकड्या तुकड्यानं पैसे घ्यावं आणि याकडे न्यायालय डोळेझाक करत असेल, तर मग न्यायमूर्तींनी सुद्धा तुकड्या तुकड्यामध्ये 3 टप्प्यामध्ये महिन्याचा पगार घ्यावा, 10 तारखेला एकदा घ्यावा, 20 तारखेला एकदा घ्यावा आणि 30 तारखेला एकदा घ्यावा, अशा प्रकारचं पत्र लिहिलं. आणि मग कदाचित चक्र हल्ली आणि मग गेल्या 2 आठवड्यामध्ये 3 वेळा त्याच्यामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टानं सरकारला सज्जड इशारा दिलेला आहे की आता काहीतरी सरकारनं आपलं म्हणणं मांडावं, कारण राज्य सरकार म्हणणं मांडत नव्हतं. गंमत म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी एक बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये आत्ताचे मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये मला अंमलबजावणी झाली नाही, त्याचे मिनिट्स आहेत, मिनिट्सही मी कोर्टाला सादर केलेले आहेत. त्यामुळं आज न्यायालय काय निर्णय देते बघू. सर, दुसरा असा प्रश्न आहे की धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना अनेक घोटाळे झाले, अशा प्रकारचे आरोप झाले, नॅनो युरियामध्ये झाले. कसं बघतं सगळ्या प्रकरणाकडे? खरं तर DBT ही प्रणाली चांगली आहे, कारण जेव्हा सरकार एखाद्या अवजारासाठी अनुदान देत असतं त्यावेळी बऱ्याच वेळा रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये घोळ होतो, त्याच्याबरोबर ते निकृष्ट दर्जाचे असतात, वशिलीबाजी होते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जी पाहिजे ती अवजारं त्याला मिळत नाहीत. सबसिडी मिळते म्हणून नको असलेली अवजारं शेतकऱ्यांना घ्यावी लागतात. या साऱ्याचा विचार करून शेतकऱ्यांनी त्यांना पसंत असलेल्या, कारण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी अवजारं चालतात. खानदेशात वेगळं चालतं, विदर्भात वेगळं चालतं, मराठवाड्यात वेगळं चालतं, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं चालतं आणि कोकणात वेगळं चालतं. सबघोडे 12% असं शेतीच्या अवजारांच्या बाबतीत होत नाही आहे. तेव्हा शासनाने एक निर्णय घेतलेला होता, मला वाटतं की पृथ्वीराजजी चव्हाण असतानाचा तो निर्णय होता की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी त्यांना पाहिजे असेल ते अवजार घ्यावं आणि त्या अवजारावर जी काही सबसिडी असेल तीच त्याला ट्रान्सफर होईल. आणि मग ही एवढी चांगली पद्धत असताना अचानक विशेष बाब म्हणून नॅनो युरिया खरेदी असेल किंवा बाकीच्या ज्या काही निविष्ट आहेत त्या खरेदीच्या वेळी ही DBT बाजूला ठेवली आणि सरकारनं खरेदी केलं. गंमत म्हणजे बाजारामध्ये किरकोळ विक्रेत्यांच्याकडे मिळणाऱ्या किमतीपेक्षा कितीतरी अधिक किंमत देऊन जर सरकारमार्फत खरेदी केली असेल, याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. म्हणजे पैसे खाण्यासाठीच विशेष बाब म्हणून ह्या अशा प्रकारचा शासन निर्णय झाला का? DBT प्रणाली रद्द करणार आहात का? मग कायमची रद्द करायला पाहिजे होती. एकाच खरेदीच्या बाबतीत अशा प्रकारचा विशेष बाब म्हणून का निर्णय होतो
याचा उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला पाहिजे, एकनाथ शिंदेने द्यायला पाहिजे, अजित पवारांनी दिलं पाहिजे आणि धनंजय मुंडेंनी तर दिलंच पाहिजे, कारण ते कृषी मंत्री असतानाच हे घडलेलं आहे. दुसरा असा प्रश्न आहे, निवडणुकीच्या आधी अनेक योजनांची घोषणा केली गेली आणि आता एक एक योजना बंद करताना सरकार पाहायला मिळते. आनंदाचा शिधा बंद करतायत, शुभोजन थाळी करताना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना जी आहे ती बंद करण्याचा घाट सरकार घालतंय. खरं तर राज्याची एकूण आर्थिक स्थिती बघता ह्या योजना चालणं शक्यच नव्हतं, कारण करदाते आधीच कर देऊन मेटाकुटीला आलेले आहेत. सरकार इतकं कर वसूल करतं आणि तरीसुद्धा सरकारचा जो काही कर महसूल असतो तो सगळा व्याजाला, वेगळ्या योजनांना आणि भ्रष्टाचाराने मिळत असताना ह्या नवीन ज्या योजना आहेत, लाडकी बहीण असेल, आनंदाचा शिधा असेल, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना असेल, या सगळ्या योजना सध्याच्या कर व्यवस्थेमध्ये जेवढं कर गोळा होतं त्याच्यामध्ये चालणं शक्यच नव्हतं, हे त्यांनाही माहिती होतं. पण तरीसुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या ह्या घोषणा केल्या. एक प्रकारे सरकारी पैशाचा मतदारांना लाच देण्यासाठी उपयोग केलेला म्हणजे या योजना आहेत आणि त्यामुळे ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पाहता आपण ह्या योजनामध्ये लाच देण्याचा एक प्रकार आहे आणि त्यामुळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती राजू शेट्टी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदेसह राजू सुरवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.